जसं की आपण बघितलं बिझनेस युनिट प्रमोशन कॉन्सेप्ट काय आहे. बिझनेस युनिट प्रमोशन मध्ये कोणते फॅक्टर मस्ट आहेत किंवा कशा पद्धतीने आपण प्रोसिजर करून आपला जो युनिट आहे, आपलं जे प्रोडक्ट आहे हे प्रमोट करू शकतो. दॅट्स वाय ज्या स्टेप्स आहेत त्या इम्पॉर्टंट होत्या, राईट. सो जसं की आपण बऱ्याच वेळी सांगतो गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत किंवा काही रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात. पण गव्हर्नमेंट बिझनेसला जास्तीत जास्त एक प्रमोट करण्यासाठी किंवा मोटिवेट करण्यासाठी काही स्टेप सुद्धा फॉलो करतात, काही स्टेप अंडरटेक करतात. तर ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल, रोल ऑफ गव्हर्नमेंट इन प्रमोशन ऑफ बिझनेस युनिट. The government is playing a positive role in promotion of business. Obviously, government काय करेल, एक पॉझिटिव्ह रोल प्ले करेल फॉर प्रमोटिंग अ बिझनेस युनिट विथ एलपीजी इरा. म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन जसं तुम्हाला लास्ट सांगितलं की याच्यानंतर जो बिझनेस आहे हा बऱ्याच प्रमाणात एक्सपांड झालेला आहे. देन आपण काय करत होतो की डोमेस्टिक ऍज वेल एज फॉरेन मध्ये जाऊन सुद्धा आपल्या गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करत होतो. या बिझनेसला कुठेतरी प्रमोशन मिळावं, त्यांना एक मोटिवेशन मिळावं, यासाठी गव्हर्नमेंट प्ले अ व्हेरी गुड रोल, जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या स्कीम, वेगवेगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करता येतील, काही त्याचबरोबर सबसिडरी काही प्रोव्हाइड करता येतील. अशा पद्धतीने हे रोल आपण बघणार आहोत. सो विथ द एलपीजी स्ट्रिक्ट रूल हॅव बीन रिलॅक्स्ड. ओके, म्हणजे असं होतं की काही वेळा बिझनेस तुम्हाला रन करायचा आहे किंवा फॉरेन मध्ये एखादं प्रोडक्ट सेल करायचं आहे, एखादी वस्तू परचेस करायची आहे. सो अशासाठी काही स्ट्रिक्ट रूल होते ते तुम्हाला फॉलो करायला लागत होते. पण ऍज अ पार्ट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो किंवा पॉझिटिव्ह प्रमोशन, सो अशा वेळी हे रूल्स जे आहे हे कुठेतरी रिलॅक्स केले, जेणेकरून तुम्हाला त्यामधून एक मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही जास्तीत जास्त बिझनेस युनिटला प्रमोशन देऊ शकता. सो विथ एलपीजी स्ट्रिक्ट रूल्स हॅव बीन रिलॅक्स. रिलॅक्स म्हणजे काय, तर ते थोडेसे कमी करण्यात आले. देन एरियाज रिझर्व फॉर द पब्लिक सेक्टर हॅव बीन ड्रास्टिकली कट डाऊन. काय सांगितलेलं आहे, एरिया रिझर्व फॉर पब्लिक सेक्टर हॅव बीन ड्रास्टिकली कट डाऊन. म्हणजेच काय सांगा बरं, सांगता येईल त्याचं मिनिंग? सिंपल. काय सांगितलेलं आहे, बरं आणखी काय सांगाल? एक मिनिट. राईट. सो जिथे पब्लिक सेक्टर हे जास्त होतं, प्रायव्हेट सेक्टर कमी होतं, म्हणून आपण प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन बघितली कॉन्सेप्ट. इथे काय सांगितलेलं आहे, एरिया रिझर्व फॉर पब्लिक सेक्टर हॅव बीन ड्रास्टिकली कट डाऊन. म्हणजे असं होतं की काही थिंग आहेत ह्या पब्लिक सेक्टरनेच करायला हवे, पण तो एरिया हा कट केला. म्हणजेच तिथे कोणाला स्कोप असणार आहे, राईट, प्रायव्हेट सेक्टर काय करत होते, तिथे त्यांचे बिझनेस हे इंट्रोड्यूस करू शकत होते. फर्दर फॉरेन एंटरप्राइज आर प्रमोटेड टू सेट अप द बिझनेस युनिट इन इंडिया. सो फॉरेन ट्रेडर्सना सुद्धा आपण काय केलेलं आहे, प्रमोट केलेलं आहे, जेणेकरून त्याने इंडियामध्ये येऊन सुद्धा तुम्ही तुमचे बिझनेस काय करा, तर इंट्रोड्यूस करा. Beside, the role of government is relation to industry can be seen as a providing finance to industry in granting various incentive and in creating infrastructure facility for industrial growth and investment. जेणेकरून इंडस्ट्रीचं जास्तीत जास्त एक्सपान्शन होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी हियर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटी टू द बिझनेस such as various subsidiary facilities, such as various grant, incentive, etc. So हा एक कुठेतरी पॉझिटिव्ह रोल गव्हर्नमेंटचा आपल्याला बघायला मिळालेला आहे फॉर बिझनेस युनिट प्रमोशन. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट राईट, घेऊन घ्या. The government is playing a positive role in promotion of business. Government is playing a positive role in promotion of business.
with LPG, strict rules have been relaxed. Full stop. Area reserved for public sector have been drastically cut down. Area reserved for public sector have been drastically cut down. As well as foreign enterprise are promoted. Further नहीं केला तरी चालेल, continue. Further foreign enterprise. Further foreign enterprise are promoted to set up business unit in India. As well as नहीं करा था, therefore नहीं करा. Government provide various incentive, various facility for industrial growth and expansion. Therefore, government provide various facility such as grant, subsidiary, incentive. काय ऐड करते हैं बघा सेंटेंस, सिंपल तयार करा एक सेंटेंस. Therefore, government provide various facility such as grants, subsidiary, incentive, other infrastructure facility, for industrial growth and expansion. Clear intro? आता आपण डिटेल बघूया त्यामध्ये कोणकोणते रोल स्पेसिफिक प्ले केलेले आहेत. फर्स्ट आहे फिनान्शियल असिस्टन्स. तो एक एक पॉइंट रीड करा फटाफट. सॉरी, फर्स्ट पॉइंट रीड करा. in order to provide adequate supply of credit of financial institutions. They cater to diverse financial requirements of the enterprise. They extend credit support to the form of advance, discounting with project financing, term loans, export financing, financial assistance, nationalized bank, all India Development Bank system, investment सो काय सांगितलेलं आहे तर यामधून गव्हर्नमेंट काय करणार आहे तर फिनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करेल. सो द गव्हर्नमेंट in order to provide adequate supply of credit to the business has to evolve a well developed structure of financial institution in the country. जेणेकरून बिझनेसला एक फिनान्शियल सपोर्ट मिळावा ह्या इंटेन्शनने हियर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड फिनान्शियल फॅसिलिटी टू दी बिझनेसेस. मग या फिनान्शियल फॅसिलिटी कशा होत्या आणि कोणत्या पर्पजने आपण त्या पे केलेल्या आहेत दिलेल्या आहेत ते पुढे ऍड करायचं आहे. The cater to diversify financial requirement for the entrepreneur. जितकी रिक्वायरमेंट आहे तितकंच तुम्ही काय करणार आहात त्यांना पे करणार आहात. So the extend credit support to the firm in the form of loan, advances, discount bill, project financing, term loan, export finance, etc. म्हणजे जसं की आहे as per the requirement of entrepreneur, government provide various facility to the businessman or to the businesses. त्या फॅसिलिटी कोणत्या आहेत किंवा त्या स्कीम कोणत्या आहेत त्या तुम्हाला ऍड कराव्या लागतील. देन
हे जे लोन प्रोव्हाइड करणारे इन्स्टिट्यूशन कोणते आहेत हे ऍड करावे लागते. तो काय सांगितलेला आहे, financial assistance is available from institution. फर्स्ट थिंग आपल्याला माहिती आहे, नॅशनलाइज बँक प्रोव्हाइडेड लोन फॅसिलिटी टू बिझनेसेस. देन ऑल इंडिया डेव्हलपमेंट बँक. मग ऑल इंडिया मध्ये काय आहे तर ज्यात जास्त स्पेसिफिक रोल प्ले करणार आहेत फॉर द इंडस्ट्री, ते आपल्याला माहिती आहे आयडीबीआय. त्याचा मेन इंटेन्शनच काय आहे, आयडीबीआयचा फुल फॉर्म सांगा. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, राईट. म्हणजे ज्या बँकचा मेन मोटो किंवा मेन इंटेन्शनच काय आहे तर इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आणि ह्या इंटेन्शननेच ते काय करतायत तर ह्या इंडस्ट्रीला, ह्या बिझनेसेसना वेगवेगळ्या टाईपचे लोन हे प्रोव्हाइड करतायत. लक्षात येतंय. सो यामध्ये मग आयएफसीआय आहे किंवा एसआयडीबीआय आहे, जे की खूप मोठ्या प्रमाणात ग्रांट्स असतील किंवा सबसिडरीज असतील किंवा जास्तीत जास्त लोन प्रोव्हाइड करून त्या एक बिझनेसला मोटिवेट कसं करता येईल, हा या बँकेचा काय आहे तर मोटो आहे, इंटेन्शन आहे असं आपण म्हणतो. देन अदर इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन आहेत, ह्या सुद्धा काय करणार आहेत तर लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात, ऍज वेल ऍज ज्या युटीआय वगैरे आहेत त्या तुम्हाला फॉरेन लेवल वरती सुद्धा हेल्प करतात. सो युटीआय आहे, एलआयसी आहे आणि जेआयसी आहे. ओके, तो हे काय करणार आहेत तुम्हाला एक फिनान्शियल असिस्टन्स म्हणून हेल्प करणार आहेत फॉर युअर बिझनेस युनिट प्रमोशन. क्लियर. काय लिहाल, government provide financial assistance to new unit business promotion. न्यू युनिट म्हणा, न्यू युनिट बिझनेस प्रमोशन, जे आपल्या क्वेश्चनचा टायटल आहे, न्यू युनिट बिझनेस प्रमोशन. such as loan advances. जे टाइप्स दिलेले आहेत ना, कशा कोणकोणत्या फॅसिलिटी असिस्टन्स प्रोव्हाइड करतात, लोन ऍडव्हान्सेस, डिस्काउंट बिल, प्रोजेक्ट फायनान्सिंग, टर्म लोन, एक्सपोर्ट फायनान्स, अशा पद्धतीने असिस्टन्स केले जाते. आणि कोण करणार आहे हे पण थोडेसे लिहा. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड assistance with the help of bank, financial institution and investment institution. सेंटेन्स काय चेंज करायचं असेल तुम्हाला आणखी करा. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड financial assistance with the help of financial investment institution, nationalized bank, असं सेंटेन्स ऍड केला तरी चालेल. आणि मग सच ऍज म्हणा आणि कोणत्या फॅसिलिटी आहेत हे ऍड. ऑनलाइन स्टुडंट क्लियर झाला का फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. ऑनलाइन स्टुडंट ओके. Yes, ma'am. ओके तुबा. Government provide financial assistance with the help of nationalized bank, investment institution, and All India Development Bank to the new business unit promotion. And such as म्हणा आणि कोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात, लोन ऍडव्हान्सेस, डिस्काउंट बिल हे ऍड. क्लियर फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, इंडस्ट्रियल इस्टेट प्रोग्राम. कौन रीड करना है? नियति रीड कर सेकंड पॉइंट. Industrial estate program. Industrial estate program in India is perhaps the biggest undertaken by any developing country. The program started in 1952 when the first such
Estate was established at Hadapsar in Maharashtra. Industrial estates have been set up by the state government. It involves construction of industrial sheds of various dimensions, providing them with essential amenities such as roads, water supply, sewage line, and electricity, providing them subsidies and tax exemptions. आता इथे आपल्याला काय सांगायचं आहे, इंडस्ट्रियल इस्टेट प्रोग्राम म्हणजे तुम्ही डिरेक्टली आता फायनान्स प्रोव्हाइड केलातच फर्स्ट रोल मध्ये, पण इथे काय करताय तुम्ही अदर पार्ट म्हणजे इनडायरेक्टली सुद्धा बिझनेसला कशा पद्धतीने प्रमोट करता येतील. डिरेक्टली आहे की सबसिडरी देताय, पण त्याचबरोबर इनडायरेक्टली कशा पद्धतीने तुम्ही बिझनेसला हेल्प करणार आहात. तर प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटी रिलेटेड टू द इंडस्ट्री. मग यामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी तुम्ही इनडायरेक्टली काय करताय तर त्या थोड्याशा छान पद्धतीने प्ले करताय, म्हणजे इंडस्ट्रीला हेल्प होऊ शकेल त्याची. तो काय आहे बघूया आपण. Industrial estate program in India is perhaps in the biggest undertaken by a developing country. म्हणजे ते डेव्हलपिंग कंट्री काय करते, एक बिगेस्ट रोल प्ले करते, जेणेकरून याचा एक ऍडव्हान्टेजेस कुठेतरी इंडस्ट्रीला झाला पाहिजे. सो दिस प्रोग्राम स्टार्टेड, कधी स्टार्ट झालेले आहेत हे इस्टेट प्रोग्राम 1952 मध्ये स्टार्ट झालेला आहे. आणि फर्स्ट जो प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे, इस्टॅब्लिश झाला होता, तो हडपसर इन महाराष्ट्रामध्ये स्टार्ट झाला होता. सो हे जे स्टॅटिक पोर्शन आहे ते इथे आले पाहिजे. सो इंडस्ट्रियल इस्टेट हॅव बीन सेटअप बाय स्टेट गव्हर्नमेंट. ओके, स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर हे जे प्रोग्राम आहेत ते इंट्रोड्यूस केले जातात. इट इन्व्हॉल्व कन्स्ट्रक्शन ऑफ इंडस्ट्रियल सीट ऑफ व्हेरियस डायमेन्शन, की जेणेकरून इंडस्ट्रीला कुठेतरी त्याचा एक ऍडव्हान्टेजेस मिळावा, सीट्स मिळाव्या, ह्या इंटेन्शनने हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. सो प्रोव्हाइडिंग देम विथ द इसेन्शियल अम्युनिटीज सच एज रोड, वॉटर सप्लाय, सेवेज लाईन अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे डिरेक्टली तुम्ही इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करताय असं नाही, तर इंडस्ट्रीला जेणेकरून त्याचा ऍडव्हान्टेजेस झाला पाहिजे. आता तुम्ही रोड काय केलेले आहेत, रोड कन्स्ट्रक्ट केले, सो ऑब्विसली तिथे इंडस्ट्रीला त्याचा हेल्प होणार आहे, त्याची हेल्प होणार आहे. वॉटर सप्लाय केला तर इंडस्ट्रीला त्याची हेल्प होणार आहे, आणि त्याच्या कुठेतरी त्याचा एक ऍडव्हान्टेजेस बिझनेस युनिट प्रमोशनला होऊ शकतो. सेम सेवेज लाईन असेल किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइडिंग असेल, सो अशा काही एक्स्ट्रा अम्युनिटीज प्रोव्हाइड करून हियर वी प्ले अ व्हेरी गुड रोल फॉर डेव्हलपिंग बिझनेस युनिट प्रमोशन. इज इट क्लिअर क्वेश्चन? पॉइंट क्लिअर झाला का हा? तो काय ऍड कराल बघा. स्टॅटिक पोर्शन येऊ दे. इंडस्ट्रियल इस्टेट प्रोग्राम स्टार्टेड इन 1952. Industrial estate program started in 1952. The first program was established at Hadapsar in Maharashtra. Industrial estate have been set up by state government. हा स्टॅटिक पोर्शन ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच वेळी विचारलेला आहे, तो आधी ऍड करा. And here government provide essential amenities. अम्युनिटीज कोणत्या आहेत ते ऍड करा. रोड, वॉटर सप्लाय, सेवेज लाईन अँड इलेक्ट्रिसिटी. and as well as providing subsidies and tax exemption. Provide subsidies and tax exemption. टॅक्स एक्झम्पशन म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे काही तुम्हाला ओके की तुम्ही 10% टॅक्स नाही पे केला तरी चालेल, 100% न पे करता काही ते पर्सेंटेज वरून तुम्हाला टॅक्सची सूट दिली जाते. ओके, म्हणजे टोटल टॅक्स तुम्ही न पे करता त्यातला 60%, 70%, 30% तुम्हाला एक्झम्पशन आहे, 10% तुम्हाला एक्झम्पशन आहे, पण यासाठी सुद्धा बऱ्याच टर्म कंडिशन फॉलो कराव्या लागतात. क्लियर? लिहून झालेला आहे पॉइंट. नेक्स्ट, टॅक्स हॉलिडे कोण रीड करेल? नितीन.
Tax holiday is an exemption Exemption. from tax granted for a specific period of time. Some governments give tax holiday as an incentive to start new business. In the Union budget. Budget. budget for undertaking located in all of the Northeast state. Okay. Sit down. आता इथे आपण काय सांगतो टॅक्स हॉलिडे म्हणजे काय टॅक्स नाही भरायचा सुट्टी घ्यायची मजा करायची असं आहे का टॅक्स हॉलिडे सो टॅक्स हॉलिडे म्हणजे आता जसं आपण सांगितलं की हिअर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड सम एक्झम्पशन फॅसिलिटी टू दी बिझनेसेस दॅट मीन्स इथे बिझनेस 100% टॅक्स पे नाही करत ओके सो तुम्हाला इट्स डिपेंड्स ऑन टाईप अँड स्ट्रक्चर ऑफ बिझनेस म्हणजे यामध्ये मग पार्टनरशिप ना वेगळे रूल्स आहेत सोल ट्रेडिंग ना वेगळे आहेत जॉईंट व्हेंचर साठी वेगळे आहेत ओके इवन तुम्ही बिझनेस कुठे स्टार्टअप केलेला आहे त्याच्यावरून एक्झम्पशन इट्स व्हेरी डिटेल आपल्याला टॅक्स मध्ये खूप जायचं नाहीये कारण इट्स व्हेरी वायडर कन्सेप्ट एक्झम्पशन सो टॅक्स हॉलिडे इज अन एक्झम्पशन लक्षात ठेवा एक्झम्पशन म्हणजे लक्षात आलं का जिथे तुम्ही 100% टॅक्स पे नाही करत तिथे तुम्हाला काही सूट दिली जाते दॅट मीन्स एक्झम्पशन सो टॅक्स हॉलिडे इज अन एक्झम्पशन फ्रॉम tax granted for a specific period of time okay specific period of time साठी सुद्धा तुम्हाला काही exemption हे मिळू शकतात some government give tax holiday as an incentive to start a new business आणि काही तुम्हाला गव्हर्नमेंटच्या अशा सुद्धा काही फॅसिलिटी आहेत किंवा अशी काही exemption आहेत जिथे तुमचा न्यू बिझनेस असेल तर तिथे काही वेगळे रूल्स आहेत एक्झिस्टन्स बिझनेस असेल तर तिथे काही रूल्स वेगळे आहेत So this is the part of like a motivation की हाँ की तुम्हाला मोटिवेट केलेला आहे तुम्ही काय करा जा तुमचे बिझनेस हे प्रमोट करा सो इन द युनियन बजेट फॉर अंडरटेकिंग लोकेटेड इन ऑल नॉर्थ ईस्ट स्टेट जसं की सांगितलं प्रत्येक टाइप्स वरती नेचर वरती हे एक्झम्पशन चेंज होतं तसंच एरिया वरती सुद्धा काय असणार आहे हे एक्झम्पशन डिपेंडेबल असतं सो ऍज इट इज घेतलं तरी चालेल Tax holiday is an exemption from tax granted for a specific period of time. Some government give tax holiday as an incentive to start new business. To start new business. बस दोनच सेंटेन्स इन जस्ट एक स्पेसिफिक एक्झाम्पल साठी दिलेला कनेक्ट रीड द पॉइंट क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर माइक्रो अँड स्मॉल एंटरप्राइज for micro and small enterprises was launched by the government of India to make available collateral credit for the micro and small enterprise sector. The Ministry of Micro, Small and Medium Enterprise and Small and Non-Industry Development Bank of India established a trust-based credit guarantee for micro and small enterprises. Implement the credit guarantee for micro and small enterprises. रीड केल्यानंतर तुम्हाला सगळं लक्षात येईल स्मॉल 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 अँड मायक्रो एंटरप्राइज थोडक्यात काय लक्षात ठेवायचं गव्हर्नमेंट प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटी टू स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइज ओके गव्हर्नमेंट प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटी small and micro enterprise with the help of SIDBI SIDBI that means Small Industry Development Bank of India then full form add करायचे असतील तर करा कारण तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात ऑब्जेक्टिव्ह मध्ये then CGTMSE that means Credit Guarantee Fund
Trust for micro and small enterprise. And the Ministry of Micro and Small and Medium Enterprise. Ministry of Micro, Small and Medium Enterprise. तर यामध्ये काही नाहीये, जे स्मॉल आणि मायक्रो एंटरप्राइज असतात यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी ह्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि जे हायलाइटेड इंडस्ट्री दाखवले ह्या स्पेसिफिक याच्यासाठीच काम करतात, जेणेकरून ते ह्या स्मॉल आणि मायक्रोना हेल्प करतात. क्लियर? ऑनलाइन स्टूडेंट पॉइंट क्लियर झाला का? Yes, madam. Yes, ma'am. हो. So next point. मास कनेक्ट. NSDS, government has project schemes that which reference are given to purpose. From NSDS, these schemes are used for enterprises. SEP, 1991 Act of Microsoft and Gates Enterprises against SEP and 2006. तर काय सांगितलेलं आहे ते परचेस अँड प्राइस प्रेफरन्स इन गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट in order to provide assistance and support to micro and small enterprise. So जर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिकली सुद्धा तुम्ही कधी बघितलं असेल तर खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या स्मॉल आणि मायक्रो साठीच आहेत, कारण जे लार्ज स्केल वरचे बिझनेस आहेत दे कॅन इझिली हँडल एनी सर्कमस्टन्सेस. ओके, ते त्यांचे हँडल करू शकतात, फायनान्स कलेक्ट करू शकतात, मार्केट शेअर वरून त्यांना फायनान्स कलेक्ट करता येतो. पण जे ड्रॉबॅक किंवा ज्या गोष्टी स्मॉल आणि मायक्रोला फेस कराव्या लागतात ह्यासाठी गव्हर्नमेंट स्पेसिफिक इन्स्टिट्यूशनच्या अंडर काय करणार आहे, त्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे. तर ह्या इन्स्टिट्यूशन कोणत्या आहेत हे आपल्याला इथे ऍड करावं लागतं. सो इन ऑर्डर टू प्रोव्हाइड असिस्टन्स अँड सपोर्ट टू मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइज, गव्हर्नमेंट हॅज लॉन्च 2 schemes under which preference are given to purchase goods from MSC. These schemes are given in new and small enterprise 1991 and then micro and small medium enterprise Act 2006. जे 1991 आणि 2006 हे काय केलेले आहेत, त्या दोन स्कीम स्पेसिफिक प्रोव्हाइड केलेले आहेत जेणेकरून स्मॉल अँड ह्या मायक्रोना हेल्प. क्लियर? राईट. Government launched 2 schemes for small and micro enterprise. Government launched 2 schemes for small and micro enterprise. एक sentence half second. Government provides scheme government launch 2 schemes to provide assistance and support to small and micro enterprise. To provide assistance and small micro enterprise such as कोणत्या आहेत त्या दोन स्कीमचे टायटल ऍड करा, कोणाच्या अंडर आहेत त्या. न्यू स्मॉल एंटरप्राइज 1991, न्यू स्मॉल एंटरप्राइज 1991 and micro small and medium enterprise 2006.
ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणून तरी आपल्याला माहित पाहिजे की गव्हर्नमेंट किती स्मॉल लेवलच्या बिझनेसना सबसिडरी असेल किंवा ग्रँट या प्रोव्हाइड करते. हा मुल्ला रीड नेक्स्ट पॉइंट. म्हणजे इथे टेस्टिंग सेंटर मध्ये काय सांगायचं आहे की तुम्हाला ऍक्च्युली काय केलं जातं, सफिशियंट फायनान्स प्रोव्हाइड केलं जातं अँड दिस इज बेनिफिशियरी फॉर इंडस्ट्री और सोसायटी और गव्हर्नमेंट. देन ओके, हा ऍक्च्युली किती आहे बघा, त्याचं लिमिट पण दिलेलं आहे. अंडर दिस स्कीम, टेस्टिंग सेंटरच्या अंडर काय सांगायचं आहे, अंडर दिस स्कीम assistance up to 50% of the cost of testing equipment and machinery or 50 lakh, whichever is less, is provided for setting up testing center. Okay, testing center. The beneficiary for the scheme are MSE as well as industry association. इंडस्ट्री असोसिएशन. आता याचे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर तुम्हाला, टेस्टिंग सेंटर म्हणजे काय की तुमचा बिझनेस असा आहे की तिथे तुम्ही काही ना काही गोष्टी टेस्ट करून देताय जेणेकरून दिस इज युजफुल फॉर फार्मर as well as other industry as well as society. सो असा जर तुमचा काही टेस्टिंग बिझनेस असेल, दॅट टाइम गव्हर्नमेंट प्रोव्हाइड 50% amount regarding your investment as well as 50 lakh rupees whichever is less. Are you getting my point? So हा जो ऍडव्हान्टेजेस आहे हा आपल्या कॉलेजला मिळाला होता, जिथे आपण सॉइल टेस्टिंग आपली खूप मोठी लॅब आहे कॉलेज. तिथे वेगवेगळ्या सॉइलचे सॅम्पलिंग कलेक्ट केले जात होते अँड दिस इज गुड फॉर फार्मर और व्हेरियस टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट. हे टेस्ट करून दिले जात होते आणि ही जी फॅसिलिटी आहे ही गव्हर्नमेंटने काय केली होती तर प्रोव्हाइड केली होती आपल्या कॉलेज. ही आता सुद्धा आपण रन करतो, म्हणजे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, सो दिस इज गुड फॉर अवर कॉलेज ऑल्सो एज वेल एज वेरियस पीपल. Write down as it is. So, is it clear, guys? Testing center. टेस्टिंग सेंटर म्हणजे गव्हर्नमेंट काही टेस्ट नाही करून देते तुम्हाला, इथे तुमचा बिझनेस टेस्ट करून बाकीच्यांना रिझल्ट देते. सो टेस्टिंग सेंटर. एंड लास्ट पॉइंट कौन रीड करें? encouraging international trade, fair, subsidy, reimbursement, reimbursement, obtaining reimbursement of 75% of annual fee for the first 3 years. Marketing development assistance scheme. Okay, so marketing development assistance scheme. This scheme है किथून स्टार्ट झाले हा, थोडासा पॉइंट करते. So marketing development assistance scheme मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट काही मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने फॅसिलिटी प्रोव्हाइड करेल. सो काय आहेत बघा. So this scheme
aim at encouraging MNC enterprise to participate in the international